हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट बँकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबेडकर आणि पर्सेंटेजचे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो, जे की तुमच्या येणाऱ्या बँकिंग एक्झाममध्ये तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल असणार आहे. तर आजचा जो पर्सेंटेजचा जो आपण सेशन घेणार आहे गाईस, हा सेशन असणार आहे पर्सेंटेज ट्रिक्स विथ बेसिक इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आपण इथे कव्हर करणार आहोत. चला तर पहिल्या क्वेश्चनकडे बघूया. काय म्हटलंय बघा, की एका एक्झाममध्ये तरंगला 25% मार्क मिळाले आणि तो 64 मार्काने फेल झाला असं म्हटलेलं आहे. जर त्याला 40 मार्क भेटले असते तर त्याला पासिंग पेक्षा 32 मार्क जास्त भेटले असते. मग आपण काय करतो, याला आपण म्हणतोय बाउंड्रीवाला क्वेश्चन. मग याला लिहिताना कसं लिहितोय बघा, तरंगला 25% मार्क्स भेटले आणि तो किती मार्कांनी फेल झाला? 64. म्हणून आपण या 25 मध्ये 64 मार्क जर देऊन दिले असते म्हणजे तो बाउंड्रीवर पास झाला असता. करेक्ट आहे. मग इज इक्वल टू आपल्याला काय करायचं आहे, त्याला 40% जर मार्क भेटले असते तर त्याला पासिंग पेक्षा 32 मार्क जास्त, म्हणजे 40%तून 32 वजा करतोय म्हणजे तो एक्झॅक्टली तिथे त्याला पासिंग वर येतोय. मग आता पर्सेंटेज एक साइड करून घेऊ आणि व्हॅल्यू एक साइड करून घेऊ. मग बघा, हा जर 64 अधिक 32 इज इक्वल टू 40% वजा 25%, बरोबर आहे. मग 64 अधिक 32 म्हणजे किती होईल? 96 इज इक्वल टू हे किती झाले? 15%. मग आता बघा, आता आपल्याला काय करायचंय, पासिंग मार्क काढायचा आहे. म्हणजे 25% अधिक 64 ची व्हॅल्यू काढा किंवा 40% वजा 32 ची व्हॅल्यू काढा, म्हणजे वन अँड द सेम उत्तर येणार आहे. मग आता बघा, मी 25% ची व्हॅल्यू काढून घेतो. मग आपल्याला माहिती आहे की 96 दॅट इज इक्वल टू 15%. तर 25% इज इक्वल टू किती, हे जर मी काढलंय तर म्हणजे एक्झॅक्टली मला काय होईल, 25%ची व्हॅल्यू भेटून जाईल. अधिक जर त्यामध्ये 64 केलं म्हणजे मला पासिंग मार्क भेटून जाईल. गाईस, कीप इट सिंपल. ठीक आहे. तर मग आता याला सॉल्व्ह करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 96 गुणिला 25 भागीला 15, पाचा पाचा आणि 5 तिरी 32 तिरी म्हणजे 32 गुणिला 5 म्हणजे हे किती होत आहे? 160. बरोबर आहे. म्हणजे ह्या 25%ची व्हॅल्यू किती आली? 160. मग 160 मध्ये जर मी हे 64 ऍड केले म्हणजे हे किती होणार आहे? 4 2 2 म्हणजे 224. म्हणजे त्याचे पासिंग पर्सेंटेज किती असणार आहे? 224. तुम्ही 1% ची व्हॅल्यू काढूनही कॅल्क्युलेट करू शकता. तसंच बघा, आता 40%ची व्हॅल्यू काढून जर 32 वजा केले तरी त्याचं उत्तर 224 असेल. होप सो तुम्हाला हा क्वेश्चन प्रॉपर पद्धतीने समजला असेल. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. बघा नंतरचा क्वेश्चन काय म्हटलंय, मीनू आपली 45% जी अमाऊंट आहे ती रमनला देते. रमनकडे जी काही अमाऊंट मीनूकडून भेटलेली आहे त्यात तो 40% बुकवर खर्च करतो आणि 35% वॉचवर खर्च करतो. त्याच्यानंतर रमनकडे जी शिल्लक जी अमाऊंट आहे ती 1800 असं म्हटलेलं आहे. तर इनिशियली मीनूकडे किती अमाऊंट होती हे क्वेश्चनच्या माध्यमातून विचारलंय. बघा, याला इझी पद्धतीने कसं सॉल्व्ह करायचंय, की रमनने किती स्पेंड केला, म्हणजे रमनकडे जर सपोज 100% आलं असेल तर त्यातला त्याने 70%, सॉरी 40 अधिक 35, ठीक आहे, म्हणजे 75% काय केला? 40 अधिक 35 75% स्पेंड केला. मग मला सांगा, 100 मधनं 75 गेले, उरले किती रे? 25% उरले. मग त्याने काय म्हटलं, उरलेली अमाऊंट किती आहे? 1800. मग मी असं लिहून घेतो, 25% इज इक्वल टू 1800. तर 100% इज इक्वल टू किती? म्हणजे माझ्याकडे म्हणजे रमनकडे किती अमाऊंट आली याचा अंदाजा लागेल इथे. बरोबर आहे. मग 25% 1800 तर 100% किती? म्हणजे हा 4 मध्ये कटला, 25 चो 100 आणि 18 चो 72, म्हणजे 7200 ही अमाऊंट कोणाकडे आहे? रमनकडे. ठीक आहे. म्हणजे मीनूकडनं जी काही अमाऊंट रिसिव्ह झाली ती आता रमनकडे किती आहे? 7200, 7200. ठीक आहे. पण आता बघा, ही 7200 म्हणजेच 45% असं म्हणायला काही हरकत नाही, कारण मीनू गिव्ह 45% ऑफ द सर्टन अमाऊंट म्हटलंय. मग मीनूकडे सुरुवातीला किती होते हे जर आपल्याला काढायचं असेल, म्हणजे 7200 दॅट इज इक्वल टू 45%, तर 100% इज इक्वल टू व्हॉट? क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढून घेऊया. सो 7200 गुणिला 100 भागीला 45. करेक्ट आहे. मग हे किती होईल बघा आता? 9 आठी आणि 9 पाची 5 20. ठीक आहे. आणि हे 3 0 8 2 16, म्हणजे 16,000 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे गाईस. समजलंय? बघा, एवढा मोठा प्रश्न आहे पण त्याला मोल्ड किती छोट्या याच्यात केला. तो आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला गाईस. ठीक आहे. याच्यानंतरचा प्रश्न बघा.
क्वेश्चन वाचून त्याला मोल्ड करता आला पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग कोणतेही अरिथमॅटिक असो, म्हणजे कोणतेही एक्झामचं अरिथमॅटिक असो, की क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला त्याला तोडता आलं पाहिजे. मग आता इथे काय म्हटलंय बघा, की ए ची प्राइस ही बी च्या प्राइस पेक्षा 50% जास्त आहे. जर आपण ए ची प्राइस 10% वाढवली आणि बी ची प्राइस 25% वाढवली, तर तर ए हा बी पेक्षा किती टक्क्याने जास्त आहे असं म्हटलेलं आहे. मीन्स बाय हाऊ मच इज द रिझल्टंट प्राइस ऑफ ए मोर दॅन द रिझल्टंट प्राइस ऑफ बी. हे आपल्याला टक्केवारीमध्ये सांगायचं आहे. मग आपण कसं काढू बघा. ए बी इनिशियली जर 100 असेल तर ए किती होतो, 50% जास्त आहे म्हणजे 150. मग आता याला 10% वाढवलं. 150 चे 10% म्हणजे किती, 15. मग 150 अधिक 15 म्हणजे किती झाले, हे 165. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 25% वाढवले म्हणजे 25 डायरेक्ट लिहून घ्यायचे, म्हणजे हे किती झाले, 125. मग आता मला ए आणि बी ची व्हॅल्यू भेटली. मग आपण शेकडा वाढ म्हणजे पर्सेंटेज इन्क्रीज कसं काढतोय बघा. सिंपल आहे. पर्सेंटेज इन्क्रीज, लक्षात घ्या त्यांनी मोर म्हटलेला आहे. मोर म्हणजे काय रे, इन्क्रीज. पर्सेंटेज इन्क्रीज जेव्हाही काढतो तेव्हा मोठी व्हॅल्यू वजा छोटी व्हॅल्यू म्हणजे बिगर व्हॅल्यू मायनस स्मॉलर व्हॅल्यू, आणि जेव्हाही इन्क्रीज काढतो तेव्हा आपण मध्ये स्मॉलर व्हॅल्यू गुणीला 100 घेतो गाईस. बरोबर. मग 165 वजा 125, 165 वजा 125 भागीला 125 गुणीला 100 हे सॉल्व्ह करायचं, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. मग 165 वजा 125 भागीला 125 गुणीला 100 म्हणजे हे किती होत आहे रे इथे, 160 म्हणजे हे 40. ठीक आहे. 40 भागीला 125 गुणीला 100 करेक्ट आहे. 25 चो 100, 25 पाचा 5 8 आणि 8 चो 32 म्हणजे 32% इज द करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड्स. समजलं का सांगा. ठीक आहे. समजलं असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा एक प्री मध्ये पॅटर्न असतो. ठीक आहे. पर्सेंटेजच्या क्वेश्चन मधला प्री मधला पॅटर्न आहे. त्यांनी काय म्हटलंय की अंश म्हणजे न्यूमरेटर कितीने वाढतो आहे, 200% वाढतोय. न्यूमरेटर इज इन्क्रीज बाय 200%. तर न्यूमरेटर जर 200% वाढत असेल, वाढ म्हणजे काय, आपण 100 ऍड करतोय म्हणजे एक्स इंटू काय झालं ते 200 अधिक 100 म्हणजे 300. आणि अँड द डिनॉमिनेटर इज इन्क्रीज बाय, डिनॉमिनेटर म्हणजे एक दुसरी व्हॅल्यू घेऊ व्हेरिएबल्स मध्ये त्याला आपण सांगू. ठीक आहे. 350 आहे म्हणजे 100 ऍड करायचे 450 इज इक्वल टू हा रिझल्टंट किती होत आहे 5/12. मग इथे बघा 0 0 कॅन्सल आउट केलं, 5चा भाग जाईल, सॉरी 15 दुने आणि 15 तिरी. ठीक आहे. 3 चो 12 बरोबर आहे. मग उरले किती बघा, एक्स अँड वाय ला इथेच ठेवू. सो एक्स अँड वाय इज इक्वल टू 5 आणि 4 दुनी हा होईल 8 म्हणजे उत्तर किती होईल, एक्स दॅट इज इक्वल टू एक्स बाय वाय इज इक्वल टू 5/8. मग हे तुम्हाला समजणार 300 कसे आले, इन्क्रीज बाय 200%. म्हणजे एखादी गोष्ट आपण 20% इन्क्रीज म्हणतो तर तेव्हा 100 मध्ये 20 ऍड करतो म्हणजे 120 लिहितो. तर मग इथे पण आपल्याला इन्क्रीज बाय 200% म्हटलंय म्हणजे 200 मध्ये आपल्याला काय ऍड करायचं आहे, 100 ऍड करायचे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघा. आता हा जो क्वेश्चन आहे, हा जो क्वेश्चन तुम्हाला जो स्क्रीनवर दिसतोय, ह्या क्वेश्चनला आपण एक 100 व्हॅल्यू किंवा 1000 व्हॅल्यू किंवा कोणतीही व्हॅल्यू घेऊन सॉल्व्ह करू शकतो. मग ती व्हॅल्यू घेतल्यानंतर आपल्याला इथे एक्स घेण्याची गरज नाही आहे. 100 किंवा 1000 घेऊन हा क्वेश्चन जर सॉल्व्ह केला तर हा क्वेश्चन जास्त इझी होतो. बघा आता मी काय करतोय, इनिशियली 100,000 स्टुडंट आहे असं घेतोय या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. इनिशियली 1000 आहे असं घेतोय. बघा क्वेश्चन किती इझिली सॉल्व्ह होतो. इन अ कॉलेज 12% ऑफ टोटल स्टुडंट्स आर इंटरेस्टेड इन स्पोर्ट. त्याच्यातले 12% हे स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्टेड आहे. मग 1000 चे 12% म्हणजे किती होईल. आता बघा पर्सेंट जेव्हाही आपण काढतो इथे लक्ष द्या, तर भागीला आपण काय घेतो 100 घेतो म्हणजे हे 0 0 0 0 कॅन्सल. म्हणजेच स्पोर्ट्स मध्ये किती झाले, स्पोर्ट मध्ये 120 आले. त्याच पद्धतीने बघा 3/4 ऑफ द टोटल स्टुडंट्स म्हणजे 3/4 स्टुडंट्स इंटरेस्टेड इन डान्स. म्हणजे याचा 3/4 जर काढायचा असेल बरोबर आहे, किती होईल 25, 25 3 75 म्हणजे किती झाले रे 750. आणि 10% स्टुडंट सिंगिंग. ठीक आहे. सिंगिंग मग 10% स्टुडंट 1000चे 10 म्हणजे हे किती झाले 100. म्हणजे याची जी टोटल आहे ही टोटल किती झाली. मग बघा 850 900 850 आणि हे 970 म्हणजे याची पूर्ण याची जी टोटल आहे ही 970 आहे. आता बघा 1000 मधनं 970 गेले म्हणजे उरले किती 30. मग त्यांनी काय म्हटलंय
की रिमेनिंग 15 स्टुडंट्स आर नॉट इंटरेस्टेड इन एनी ऍक्टिव्हिटी. आपले इथं किती उरले 30, तिथे प्रश्नात किती दिलाय 15, म्हणजे 30 इज इक्वल टू 15 मी असं लिहू शकतो. सो हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन द कॉलेज, हाऊ मेनी स्टुडंट्स, इनिशियली आपले किती होते 1000, मग 1000 इज इक्वल टू व्हॉट. कीप इट सिम्पल गाईज. मग याला कसं सॉल्व्ह करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 दुने 30 आणि 5 म्हणजे 500. सो करेक्ट आन्सर इज व्हॉट 500 माय डिअर फ्रेंड्स. तर बघा इथे जास्त विचार करायचा नाही, कोणती एक व्हॅल्यू घ्यायची की ज्याने इझिली कॅल्क्युलेशन करता येईल. जरी तुम्ही इथे 500 घेतलं असतं तरी तुमचं उत्तर आलं असतं, पण ते कसं झालं असतंय की सर तुम्ही उत्तर बघून आले आणि म्हणून 500 घेतलं. ठीक आहे, तर कोणती तुम्ही व्हॅल्यू घ्या, 100 जरी घेतलं असतं तरी करेक्टच उत्तर आलं असतं. पण 100 ही व्हॅल्यू लहान होते, कारण इथे संख्या कशी आहे, इथे संख्या मोठी असल्यामुळे आपण ते त्या पद्धतीनं घेतलं की जेणेकरून फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकामध्ये कॅल्क्युलेशन नको व्हायला म्हणून. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न बघा. आता हा क्वेश्चन खूप वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करता येतो, पण मला असं वाटते की हा दिलेला प्रश्न जर आपण गुणोत्तर व प्रमाण म्हणजे रेशिओ प्रपोर्शनच्या पॅटर्न मध्ये जर सॉल्व्ह केला तर हा प्रश्न लई इझी आहे. बघा आता A बाय बी इज इक्वल टू किती होईल, 25% मोर मार्क दॅन बी, म्हणजे 125 भागीला 100. बी बाय सी, ठीक आहे, किती 10% लेस, म्हणजे 100तून 10 गेले, 90 भागीला 100. सी गॉट 25% मोर मार्क्स, म्हणजे सी बाय डी दॅट इज इक्वल टू 125 बाय 100. मग याला संक्षिप्त रूपात लिहून घेऊया ना. ठीक आहे, दिस इज व्हॉट 5/4, दिस इज व्हॉट 9/10, दिस इज व्हॉट अगेन 5/4. मग आता बघा की आता आपल्याला डी चे किती मार्क आहे हे दिले आहेत. मग आपल्याला ABCD सगळे एका पेज मध्ये आणावं लागेल. ABCD एका पेज मध्ये आणावं लागेल, म्हणजे एक्झॅक्टली काय करावं लागेल, A बाय बी, B बाय सी आणि C बाय डी याला या पद्धतीने लिहून घेऊ. म्हणजे 5/4 करेक्ट आहे, त्यानंतर 9/10 आणि त्यानंतर 5/4. मग याचा हा गुणाकार म्हणजे A, म्हणजे किती होईल 5×5 25 आणि 9 म्हणजे 225, म्हणजे किती झाला A. करेक्ट. त्यानंतर आता बघा हा 36/5 बरोबर आहे, म्हणजे किती होणार 180. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे बघा हा या पद्धतीने ही रांगोळी माहित पाहिजे तुम्हाला. 40 आणि 5 म्हणजे हे किती होत आहे 200. मीन्स दिस इज बी, दिस इज सी, आणि आता पुढे जो लिहिणार आहे तो असणार आहे डी, म्हणजे डी किती होईल 416 म्हणजे 160. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे की डी ला 320 मार्क भेटत आहे 500 पैकी. बघा सिंपल कॅल्क्युलेशन कसं करायचं. तर ए चे किती, मग आता हे दोनही गुणोत्तरामध्ये आहे, रेशिओ मध्ये दिलेलं आहे, बरोबर आहे गाईज. मग आपल्याला माहिती आहे की 160 पार्टची व्हॅल्यू आपली किती दिलेली आहे, दिलेल्या क्वेश्चन मध्ये 320 आहे. तर आपल्याला काढायचं कोणाचं आहे ए चं. मग 225 दॅट इज इक्वल टू व्हॉट. मग हे कॅन्सल कसं करायचं, 160 दुनी 225 दुने म्हणजे हे किती होणार आहे उत्तर 450. सो दिस इज द करेक्ट आन्सर माय डिअर फ्रेंड्स. 450 इज द करेक्ट आन्सर. सगळ्यांना कळलं का सांगा, म्हणजे जे क्वेश्चन्स मी आता इथे घेतो आहे हे सगळ्यांना प्रॉपर पद्धतीने लक्षात येत आहे का. अरे आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा ना, मग कशाला कंजूसी करता. ठीक आहे, नंतरचा क्वेश्चन बघा. इन अन इलेक्शन 20% वोटर्स डिड नॉट कास्ट देअर वोट. एक इलेक्शन आहे ज्यामध्ये आपण इनिशियल वोटिंग जी आहे ती 100x मानू. ठीक आहे, टोटल वोट्स एकूण मतदान. ठीक आहे, एकूण मतदान मीन्स टोटल वोट्स, टोटल वोट्स. ठीक आहे, मग त्यातले काय म्हणताय 20% वोटर्स डिड नॉट कास्ट द वोट, म्हणजे 20% लोकांनी वोटिंग केलीच नाही. मग याच्यातले जर 20% आपण काढले म्हणजे हे किती होऊन जाईल 80x. ठीक आहे, म्हणजे 80x ने मतदान केलं. ठीक आहे, 80x ने मतदान केलं. मग त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे बघा की जो विजेता आहे त्याला 55% वोट्स भेटले आणि तो 36 वोटांनी विजयी झाला. तर जिंकलेल्याला 55% भेटलाय, म्हणजे याचा अर्थ हारलेल्याला 45% भेटले असेल, म्हणजेच 55 अधिक 45 100% होता. मग याला मी लिहिणार कसं. मग आता कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे, तर कॅल्क्युलेशन आपण कसं करणार. ठीक आहे, मग आता टोटल नंबर ऑफ वोट्स म्हणजे ज्याने मतदान केलं आहे, म्हणजेच मला 80x ची व्हॅल्यू काढायची आहे. यू गॉट माय पॉइंट गाईज. मग कॅल्क्युलेशन कसं करणार बघा, 100x गुणीला, मग आता काय करणार मी 55. ठीक आहे, हा 36 जो आहे तो जिंकलेला आणि हारलेल्याचा काय आहे डिफरन्स आहे. ठीक आहे, म्हणजेच विनर आणि लुजरचा काय, म्हणजे जो जिंकलाय त्याला 36 वोट्स जास्त भेटले आणि जो हारलाय त्याला 36 वोट्स कमी भेटले. म्हणजे हार और जीत का डिफरन्स आहे वो बॉस, हारा हुआ और जीते का डिफरन्स आहे. सो -45 अपॉन काय करणार 100. का बरं, कारण ही व्हॅल्यू कशी आहे पर्सेंटेज मध्ये दिली आहे, इज इक्वल टू 36 माय डिअर फ्रेंड्स.
ठीक आहे. मग आता याला आपण सॉल्व्ह करून घेऊया. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. इथे 100x घेतोय मी. 100x इंटू 10/100 इज इक्वल टू किती रे 36. ठीक आहे. कारण 55 मायनस 45 किती होता. आता हा किती झाला 100 गेट कॅन्सल. करेक्ट आहे. आणि इथे पुन्हा काय कॅन्सल आउट होईल. आपल्याला x ची व्हॅल्यू भेटून जाईल. म्हणजे x ची व्हॅल्यू कशी भेटेल आहे. आता बघा इथे 20% वोटर्स डिड नॉट कास्ट द वोट डिक्लेअर इनव्हॅलिड. हा आपण ही कंडिशन नाही लावली. 10% वोट्स वेअर डिक्लेअर इनव्हॅलिड. ठीक आहे. आता ही कंडिशन लावूया. म्हणजे त्याच्यातले 10% बघा आता याच्यात 80% जे मतदान झालेलं आहे त्याच्यातले 10% काय आहे इनव्हॅलिड आहे. म्हणजे मी पुन्हा काय करेल 80x मायनस. ठीक आहे 10% याचा 10% म्हणजे किती होईल 8x इज इक्वल टू म्हणजे हे टोटल किती येणार 72x. म्हणजे माझं जे कॅल्क्युलेशन मला करावं लागेल हे 100x वर नाही ते 72x वर करावं लागेल. हे समजलं पाहिजे. ती कंडिशन आपली वाचताना सुटली होती गाईस. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट 72x. करेक्ट आहे. मग इथे मी काय लिहिल 72x का. कारण आपलं कॅल्क्युलेशन पुढे त्यांनी म्हटलेलंच आहे ना 10% इनव्हॅलिड आहे. म्हणजे जे काही आहे जे कॅल्क्युलेशन आपण जे करतोय ते व्हॅलिड वोट्स वर करतो आहे. बरोबर आहे. मग आता इथे बघा सिंपल कॅल्क्युलेशन होईल 36 दुने ठीक आहे 72 आणि हे 50 आणि 10 5 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली रे इथे 5 आली. ठीक आहे. जर x ची व्हॅल्यू जर 5 आली तर त्यांनी म्हटलंय की किती मतदान झालं किती लोकांनी मतदान केलं. एकूण मतदान नाही म्हटलंय किती लोकांनी मतदान केलं. म्हणजे मला 80x ची व्हॅल्यू काढायची आहे. सो 80 गुणिला 5 म्हणजे टोटल किती यायला पाहिजे 400. सो 400 इज द करेक्ट आन्सर. सॉरी ते एक कंडिशन आपली वाचताना राहून गेली होती म्हणून तिथे आपण 100 घेतलेलं आहे. पण आपल्याला कॅल्क्युलेशन जे करायचं आहे ते 72x वर करावं लागेल. का बरं म्हणजे हे मी कसं काढलंय 8x कुठून आणले 80 80x चे 10%. 80 चे 10% म्हणजे 8 80 मधनं वजा केले. ठीक आहे. 80 मधनं 8 वजा केले म्हणजे किती आले रे 72. म्हणजे माझं जे कॅल्क्युलेशन होईल आहे व्हॅलिड वोट्सचं होईल आहे 72x वर. सो 72x इंटू 55 मायनस 45/100 इज इक्वल टू 36. मग बाकी कॅल्क्युलेशन x ची व्हॅल्यू 5 आणि एकूण किती लोकांनी मतदान केलं. सो 80 इंटू 5 मीन्स टोटल इज व्हॉट 400 माय डिअर फ्रेंड्स. तो व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून कळवा की व्हिडिओ कसा होता आणि तुम्हाला समजलंय की नाही. तर असाच व्हिडिओ पुन्हा घेऊन येईल आहे. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू गाईज.